सावधान राहा. भक्ती मार्गामध्ये जा, तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो सांगता येईल. ओके. सर आणखी घटना? चुकून आतापर्यंतचं रेकॉर्डिंग मी करायला विसरले होते. नाही, चालू होतं रेकॉर्डिंग तुमचं. नाही ते नाही तुमचा नव्हतं नेट. चालू, आता झालं. अच्छा, हो, तर काय करू? थोडस आधीच तर काय जरासं बोलता का? जे ऍबसेंट तर असतील त्यांच्यासाठी थोडस प्लीज परत 1 2 3 घ्यायला लागेल. घ्या ना. मग चालेल सर, कारण कोण ऍबसेंट असेल त्यांना मिळेल ना. प्लीज. आता मला दिसलं रेकॉर्डिंग नाही झालंय. मगाशी लावलं होतं तुम्ही मॅडम, बघितलं मी. हो, पण तुमचं काहीतरी नेट माझं प्रॉब्लेम थोडंसं झाला, नेट मला गेलं. नाही कळलं. मी पण मी नाही बघितलं की रेकॉर्डिंग नाही तुमचं हे दिसलं चालू. मला, म्हणून मी परत नाही केलं. नाही आता नाही परत नाही केलं, असं फर्स्ट टाइम झालं माझ्याकडून. मी पहिला काय बघितलं तर झालंय चालू माहिती का? होतं. काय बोला. झालंय, मध्येच मॅडम कडनं लिंक बंद झाली. हा, येस फर्स्ट येस. स्टॉपला, आणि ती लिंक बंद झाली. मला परत रिजॉईन करायला लागलं. मग ते रिजॉईन केल्यावर तुम्ही पण चालू केलं, त्यावेळेला तुम्ही रेकॉर्डिंग चालू केलं नाही, असं झालंय. कारण हा, अगदी असं स्टार्टला झालं, असं झालं. 8:30ला रेकॉर्डिंग चालू होतं. म्हणजे सरांचं जे चालू पहिली होतं, 5-10 मिनिटं आहेत हे सगळं रेकॉर्डिंग झालंय. मग मध्येच एकदम झालंय. तुम्ही लिंक बंद केली. सर एक मग मैं ती सवाल लिंक बंद पूछता माझं हूँ झाल्यावर उसमें परत कुठेतरी ना टच झालं माझं आणि मी बाहेर पडली गेली बाय मिस्टेक, असं नाही झालं नाही, ते. बाहेर नाही पडला तुम्ही. नेट गेल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही बाहेर गेलात आणि परत जॉईन झालात. पण त्यावेळेला तुम्हाला रेकॉर्डिंग हो, लावायला हवं होतं. हा, बोलिये शाह हवं साहेब. होतं. नाही पण थोडक्यात जरी बोललात तरी चालेल आधीच, बरं बरं, ठीक म्हणजे आहे जे ठीक आहे ऍबसेंट आहेत त्यांच्यासाठी सर प्लीज. ठीक है ठीक है. हाँ बोला शाह साहब, बोलिए, आपको क्या पूछना है? गुडू व्हिडिओ कॉल केला होता हेलो. का तू? ते व्हिडिओ केला मेघश्याम भाटक आहेत, त्यांनी मला मेसेज केला ना, मला लिंक जॉईन होता येत नाहीये. तेव्हा काहीतरी बघायला शोधायला गेली आणि असा गोंधळ झाला माझा. बरं. शाह साहेब, आपको कुछ पूछना है क्या? आता विचारत होतं ना ते. बरं, आपण जेव्हा रेकॉर्डिंग बंद झालं मॅडम, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी हेलो शूलबिंदूच्या वरती चर्चा करून. हां, बोलिए बोलिए बोलिए, बोला ना. हॅलो. चालू करा सर, तुम्ही विद्युन्मुख पासून चालू करा. हां, आता विद्युन्मुख म्हणजे आपल्या दृष्टीसमोरचं फळ आहे. दृष्टीसमोरचं फळ ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये त्याला कोणत्या तऱ्हेचं त्याला तिथे फळ मिळेल हे जर आपण विचार केला तर तो जो बिंदू आहे तो कोणत्या स्थानामध्ये आहे, तो कोणत्या स्थानामध्ये असल्यानंतर त्याला ते फलित भोगावं लागेल. मग विद्युन्मुख बिंदू जो आहे तो कोणत्या स्थानाशी संबंधित आहे आपण जर बघितलं तर त्याला दृष्टीसमोरचं फळ म्हटलं जातं. तर कुठल्या स्थानामध्ये आहे पहा तुम्ही. स्थानात आहे ना, पंचम हा, स्थान. हां, पंचम पंचम स्थानामध्ये. स्थानात आहे ना. हां, तिथे मंगळ आणि चंद्र आहे, म्हणजे धनु राशीमध्ये येस. आहे. बरं, आता त्यावेळेला हो, तुम्हाला वय बघायचं आहे की कोणत्या वयाला त्या ठिकाणी तो बिंदू ॲक्टिव्ह होणार आहे. तर विद्युन्मुख हा त्या ठिकाणी धनुराशीमध्ये असल्यामुळे तिथे तुम्हाला तो पंचम स्थानाशी 29. संबंधित धनुरास कुठेशी आली तर धनुरास ही सप्तम स्थानामध्ये, म्हणजे पश्चिमेला आली. सप्तम स्थानामध्ये, पंचम स्थानामध्ये, हो. पण सप्तमेला जी रास आहे. तर यदा कदाचित त्याचं वय जेव्हा असेल तर त्यावेळेला दृष्टीसमोरचं फळ म्हणजे काय, तर जातकाने जे पूर्वकर्मामध्ये काम केलं असेल, कार्य केलं असेल, त्याला अनुसरून त्याला ते फलित मिळेल. मग धनुरास ही पंचम स्थानात असल्यामुळे तिथे पंचम स्थानाचे ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्या त्या गोष्टींचं त्याला फलादेश तिथे मिळेल. मग तसंच आपण पुढे सरकत आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा बिंदू जो लागतो तो शूलबिंदू आहे आणि तो धनिष्ठा नक्षत्रामध्ये उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी कुठलाही ग्रह नाही. पण तिथे जो वेध आहे तो केतूचा वेध लागलेला आहे त्या नक्षत्रातून. पण हे नक्षत्र द्विपाद असल्यामुळे शूल नावाचा बिंदू जो आहे तर त्या ठिकाणी जातकाला सप्तम स्थान आणि षष्ठ स्थान ह्याच्या दोन्ही स्थानातली फळं ही त्याला
मिळतील हे निश्चित आहे. आता दोन्ही स्थानातली फळं म्हणजे काय, तर षष्ठस्थान म्हणजे रोग आहे, आजार आहे, त्या ठिकाणी शत्रू आहे, कोर्ट कचेरी आहे, किंवा सप्तम स्थान जे आहे आपला जोडीदार आहे. तर त्या नाचा आता. कोणी चालू केले? कठीण आहे. जोडीदार आहे, तर त्या संदर्भामध्ये त्या जातकाला तिथे हानी पोहोचण्याची शक्यता असू शकते. म्हणजे स्थान आणि नक्षत्राचे जे चरण आहेत त्याच्यावरती आधारित तुम्हाला सगळ्या बिंदूंचा फलादेश जो आहे तो आपण तिथे विचार करतो. मग तसंच आपण पुढे गेल्यानंतर जातकाचा मेष राशीतला जो संबंध आहे तो सन्निपात आहे आणि तिथे भरणी नक्षत्रामध्ये शनी महाराज तिथे उपस्थित आहेत. तर अशा वेळेला त्या ठिकाणी भरणी नक्षत्राचा फलादेश आणि सन्निपात, तर सन्निपात हे जे आहे हे भाग्यस्थानाशी संबंधित आहे. तर जातकाला यदाकदाचित भाग्यासंदर्भामध्ये पुन्हा पुन्हा एखादी सुरुवात करावी लागेल. सन्निपात म्हणजे गुजरातीमध्ये त्याला रटन म्हटलेलं आहे, म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करावी लागणे, त्याला आपण म्हणतो अगेन अँड अगेन. तर तसं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भरणी नक्षत्रामध्ये ते जे वय असेल त्या वयाला त्या ठिकाणी तुम्हाला तशा गोष्टींचा अंमल होईल. आणि तिथे शनी महाराजसुद्धा आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाला कठीण परिस्थिती येईल आणि एकदा पुन्हा रचना करावी लागेल. मग त्याचा तो व्यवसाय असेल किंवा तत्सम काही गोष्टी असेल आणि तो जो ग्रह आहे तो षष्ठेश आणि सप्तमेश आहे. मग त्याबद्दल बऱ्याच वेळेला लोकांना आपल्या शत्रूबद्दल, आपल्या जोडीदाराबद्दल जी काही ॲडजस्टमेंट करावी लागते, तसा हा भरणी नक्षत्रामध्ये बिंदू कितव्या वर्षी येतो त्यावेळेला ती घटना घडू शकेल. ओके, व्हॉट इट. त्यानंतर आद्रा नक्षत्रामध्ये केतू नावाचा बिंदू आहे. केतू म्हणजे पताका, त्याचं नावलौकिक होणे. आता त्या नावलौकिक होताना तुम्हाला ती जी घटना आहे, जसं आता मिथुन राशीमध्ये जेव्हा एखादा ग्रह जाईल तर तो कधी जाईल, तर आता मिथुन राशीमध्ये शनी महाराज जाण्यासाठी फार उशीर आहे, पण तोपर्यंत ते वय येतं आहे का, हा एक भाग आहे. आता मेषेला शनी महाराज जातील, मग वृषभेला 2.5 वर्ष, मग मिथुनेला येतील. मग त्याप्रमाणे त्याला ते वय लागू पडतं का. मग त्या ह्याच्यामध्ये समजा गुरुसारखा ग्रह त्या वयाला जर असेल तर चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणजे गुरु हा माणसाचा लौकिक तयार करतो आणि धर्माचा कारक असल्यामुळे केतू हा पताका ही सुद्धा धर्माची कारकच आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाला धर्मासंदर्भातील काही गोष्टी किंवा जे काही चांगलं कर्म असेल त्या संदर्भामध्ये तो निश्चित पुढे जाऊन त्याचा लौकिक होईल. म्हणजे जर तिथे पापग्रह असता, राहूसारखा मुळातच ग्रह असता, केतूसारखा असता, तर त्या ठिकाणी वाईट त्याची चर्चा जीवनामध्ये घडली असते, असा विचार आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तिथे दुसरा जो काही बिंदू आहे तो पूर्णपणे मघा नक्षत्रात येतो. तर त्या ठिकाणी मघा नक्षत्रामध्ये असणारा बिंदू हा कंप आहे. तर जातकाचं लग्न जे आहे ते सिंह आहे, तर हा बिंदू जो आहे तो लग्नस्थानामध्येच उपस्थित आहे. तर त्याच्यामुळे त्या जातकाला यदाकदाचित जातकाची हानी ही शारीरिक होण्याची शक्यता दर्शवली जाते. मग ते जे कंप आहे त्याला जे हादरे बसतील, तर कंप म्हणजे काय, तर भूकंपासारखे हादरे जेव्हा आपल्या शरीरावरती पण होतात, काही वेळेला बाहेरून हल्ला होतो किंवा जीवनामध्ये अशा काही घडामोडी होतात की ज्याचा आपण शॉकिंग ज्याला न्यूज म्हणतो, ते सुद्धा जीवनातील असे हादरे आहेत. मग तशाच प्रकारे तो कुठल्या वयामध्ये होणार, तिथून एखादा ग्रह जाणार आहे का, तर आत्ता बघितलं आपण तर त्या ठिकाणी वय नसून पण केतू आता तिथून जाणार आहे, कळलं का. मग केतू जाणार असेल तर त्या ठिकाणी त्या जातकाला दरवेळेला केतू जाईल तेव्हा होणार नाही, त्याला वयाचं लिमिट आहे. मग त्या वयाला तिथून एखादा ग्रह जात असेल तर त्या ठिकाणी त्या तारखेला त्या घटनेला आपण सांगितलं होतं की सूर्य जो आहे तो साधारणतः 25 ऑगस्टच्या दरम्यान तिथून प्रवास करणार असेल तर त्यावेळेला ती घटना होऊ शकेल. म्हणजे तो बिंदू जो आहे आणि तिथे एखादा ग्रह आहे, तर मघा नक्षत्रामध्ये ग्रह कधी प्रवेश करतो, तो 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टपासून ते तुम्हाला 25 ऑगस्टपर्यंत साधारणतः 28 ऑगस्टपर्यंत सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी वास्तव्य करतो. त्यानंतर तिथे वज्र नावाचा बिंदू आहे. तर वज्र म्हणजे काय, तर जातकाच्या याच्यामध्ये यदाकदाचित एखादी शस्त्रक्रिया आहे, ज्याला आपण वेपन म्हणतो. तर अशा तऱ्हेचा एखादा हल्ला होणे किंवा शरीरामध्ये काही त्रास होणे
किंवा त्यामध्ये त्याच्या याच्यातून हत्येचा प्रयत्न होणे, अशा तऱ्हे अपघात होणे, अशा तऱ्हेचा वज्रघात जो आहे तर ते वेपन आहे. तर त्याच्यामुळे जातकाला त्रास होण्याची शक्यता आहे. तर जातकाला तुम्ही असं सांगू शकता की तुझ्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा प्रसंग येण्याची शक्यता अमुक एका वयामध्ये आहे, तर तुम्ही थोडंसं सांभाळून राहावं. कळलं मॅडम? थँक्यू सर. बरं, त्याच्यानंतर आता आपण एकदम खाली जर बघितलं तर त्या ठिकाणी रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो, चालू आहे. चालू. त्या ठिकाणी निर्धात नावाचा बिंदू येतो आणि तो बिंदू जो आहे तो वयाच्या 48व्या वर्षी. आता हे जे कंप, वज्र आणि निर्धात हे लागोपाठ त्या ह्याच्यामध्ये नक्षत्रामध्ये आलेले आहेत. मग त्या ठिकाणी आपण बघितलं तर निर्धात म्हणजे काय, आता एवढे प्रसंग जातकाच्या जीवनामध्ये येऊन गेल्यानंतर जातक हा ठरवतो की आता मला कुठल्याही तऱ्हेचं हे करायचं नाही, ज्याच्यामुळे मी निश्चय घेतोय की आता हा शेवटचा बिंदू आहे. तर माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, तर आता तो डिसिजन घेतो की मी आता पुढे कुठल्याही तऱ्हेचं असं काम करणार नाही की ज्याच्या हातातून चुका झालेल्या आहेत. त्या चुकांवरती तो त्या ठिकाणी आपला निर्णय घेतो आणि सांगतो की आता मला पुढे जायचं. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये असे कठीण प्रसंग येतात, अनुभव येतात आणि त्याच्यावरती तो ठरवतो की मला आता पुढे जायचं नाही आहे काही गोष्टींमध्ये. आणि तो जो आहे तो त्या ठिकाणी त्रिपाद नक्षत्रामध्ये आहे. तर त्याचं 3 चरण जे आहेत ते कन्या राशीमध्ये आहेत. मग तिथे निश्चय जो आहे तो कौटुंबिक काही आधार घेतो, कारण धनस्थान हे कुटुंबाचं आहे. त्याच्यातलं 1 चरण जे आहे धनुर्मास तो लग्नस्थानामध्ये आहे आणि 3 चरण जे आहे ते धनस्थानामध्ये आहे. आता एवढं हे जे काही आपण त्या ठिकाणी सूर्याचं नक्षत्र बिंदू वाचले, जर कोणाला कळले नसेल तर अवश्य विचारा, मी त्याच्यावरती उत्तर देईन. आता तुम्ही ते रिपीट केलं ना सर. सर आता सगळं रिपीट केलं तर एकदम पक्क झालं आमचं. हा, तर आपण विद्युन्मुख पहिल्यांदा पाहिला. हो हा, तर हो पण तो मॅडम. रवी पासून किती अंतरावर पाहायचा? का रवीच्या पुढचा ग्रह म्हणलं तरी इथं बुध पण आहे, मंगळ पण आहे, चंद्र पण आहे. मग आपण हा मंगळ तरच घेतला. नाही, आता तिथे जो ग्रह पहिला येईल ना, विद्युन्मुख म्हणजे दृष्टीसमोरचं फळ आहे आणि तो कुठल्या वर्षी ॲक्टिव्ह होणार आहे असा विचार करायचा. कळलं मॅडम? तर तो तिथून यथा कदाचित दुसरा ग्रह पण जाऊ शकतो. म्हणजे जीवनामध्ये आपल्या मागील आयुष्यामध्ये आपण जे केलेलं कर्म असेल ते आपल्या डोळ्यासमोर दिसतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तिथे रवीच असेल असं नाही, कदाचित शनी पण असू शकेल. त्या काळामध्ये गोचरीचा भ्रमण करणारा ग्रह आणि ते वय हे त्या जातकाला त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकतं. म्हणजे चांगलं असेल तर चांगलं मिळेल, वाईट असेल तर वाईट मिळेल. मग कदाचित शुभग्रह जात असेल तर शुभ फळं मिळतील. पण सूर्य हा वर्षातून एकदा त्या तिथून भ्रमण करणारच आहे. तो सुद्धा त्या ठिकाणी जे तुम्ही कर्म केलं असेल ते तुम्हाला दृष्टीसमोर दिसायला लागेल, पाहावं लागेल, असं आहे. ओके ओके, बोला समजलं. मॅडम. ओके. मग आता निर्धात केल्यानंतर तुम्हाला सूर्याचं नक्षत्र बिंदू जे आहे ते पूर्णपणे त्याचा आपण फलादेश घेतलेला आहे. कोणत्या वर्षी होईल, काय होईल, आत्ता जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल, कारण सर्वतोपरी चक्रामध्ये नंबर ऑफ फॅक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये नाडीचा उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये फक्त नक्षत्रातून त्या ठिकाणी त्याचं वय कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यावरती त्याचा फलादेश हा निश्चित केला जातो. तर एक विचारू? हा बोला ना. हा, तर आता इथे जसं वय दिलंय प्रत्येक नक्षत्रावाईज की कृतिकाच्या वरती चंडनाडी आणि 12, 39 आणि 66. तर तसं ते पुढे चक्र चालू झालंय, म्हणजे कंटिन्यू केलंय. पण जिथे प्रत्येकाच्या कुंडलीत वेगवेगळं असेल ना, मग जिथे चंद्र आहे ज्या नक्षत्रात तिथून एक मानून ते पुढे नेत जायचं, असंच करायचंय ना? हो, आता कसं आहे मॅडम की कुठल्या बाबतीमध्ये तुम्ही विचारलं तर ते नक्षत्र जे आहे त्या नक्षत्राचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.
तर ते नक्षत्र कोणतं आहे आणि कुठल्या स्थानाशी संबंधित आहे हम्म. आणि ते कुठल्या दिशेला आहे. दिशा पण महत्वाची आहे. हो, ओके. दिशावरून आता जसं भरणी नक्षत्र जे आहे ते उत्तर ईशान्येला आहे. मघा नक्षत्र जे आहे ते पूर्व आग्नेयला आहे. पूर्वा हा. नक्षत्र जे आहे ते पूर्व आग्नेयला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्याच्यानंतरचं उत्तरा नक्षत्र आहे ज्याच्यामध्ये निर्धार बिंदू आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्व दक्षिणेला आहे. नाही पण मग दिशांचं कसं फळ बघायचं की म्हणजे आपल्या हा, घरामध्ये काही नाही स्थापन केलं असेल त्या दिशेला जसं आपण नाही सांगतो. वास्तूमध्ये त्यानुसार फळ नाही मिळतं. नाही 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 असं आहे मॅडम की एखादं संकट येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीपासून येणार असेल तर त्या ठिकाणी व्यंजन आणि स्वर दिलेले आहेत. आता जसं म आणि ट जे नाव आहे ते सिंह राशीतलं आहे. मग त्या ठिकाणी आद्रा नक्षत्रातलं नाव क आणि छ आहे. भरणी नक्षत्राचं जे नाव आहे ते अ ल ई आहे. तर अशा व्यक्तीकडून तुम्हाला यदाकदाचित त्रास होण्याची शक्यता दर्शवली जाते. हा तर म्हणजे तेव्हा तुम्हाला हा, कळलं हा कळलं. मग तुम्हाला स्वर आणि व्यंजनाचा आधार घेऊन नंतर एखाद्या जातकाने विचारलं की मला कोणत्या ह्याच्याशी संबंधित दुःख येऊ शकतं म्हणून मी तुम्हाला पहिलं सांगितलं की जर जे लग्न असेल त्याच्या अगोदरची राशी आणि नंतरची राशी आपल्या कुटुंबामध्ये कोण ना कोणतरी त्या राशीचा जन्म घेतं. आता त्याच्यामध्ये कसं आहे की 2 राशी मित्र आहेत, 1 राशी शत्रू असते. तर अशा वेळेला सुद्धा समजा मकर रास असेल तर मकर लग्नाला धनुरास ही पॉझिटिव्ह आहे आणि कुंभरास तर शनीची स्वतःची आहे. शनीची आहे. हा. Yes. मग तिथे गुरुचं आणि शनीचं जे रिलेशन आहे ते सम आहे, शत्रू नाही आहे. बरोबर. हा. मग ते आपण पहिला चर्चा केली होती. हो. तशाच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी असा विचार करायचा आहे की जो बिंदू पडलेला आहे तो कुठल्या नक्षत्राशी संबंधित आहे तर तो संबंध तुम्हाला जोडून नंतर पुढे त्याचा विचार करून आपली मांडणी करायची. पण नक्षत्राचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आता जे काही नक्षत्र आपल्याला ह्याला चॅट जीपीटीला वगैरे येतात त्याच्यामध्ये संपूर्ण फलादेश नाही. आता तुमचं इंग्लिश चांगलं आहे तर माझ्याकडे एक इंग्लिश पुस्तक आहे ते तुम्हाला पाठवेल. अतिशय चांगल्या व्यक्तीने लिहिलेलं आहे आणि हुशार आहे. चालेल तुम्हाला ते चालेल सर चालेल. थँक्यू. थँक्यू. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? सर पुस्तकाची पीडीएफ असेल तर ग्रुपवर टाकली तरी चालेल. नाही, ग्रुपवर नाही इंग्लिश टाकणार, पुस्तक. कॉपीराईट. हो सॉरी. मग आणि ते दुसऱ्याचं पुस्तक आहे, माझं नाही आहे. पर्सनलला पाठवाल का? हा, पर्सनला पाठवेल. पर्सनलला पाठवाल सर आम्हाला प्लीज. बरं, पुढे आणखी काय कोणाला? तर तुम्ही मला पाठवा, मग मी प्रत्येकाला वैयक्तिक पाठवेन. ठीक आहे. बरं, सूर्याचं नक्षत्र बिंदू बद्दल काही आहे का विचारायचं कोणाला? का सर्वतोबद्दल चक्राबद्दल काही विचारायचं आहे? सगळं विचारा. क्लिअर झाले पॉइंट सर, सगळे क्लिअर झाले. नाही, एक मिनिट मॅडम. सूर्यात नक्षत्र बिंदू आता ही जी कुंडली काढली आहे त्यामध्ये ग्रह कुठं दिलेले नाहीत. मग ते ग्रह लग्न कुंडलीप्रमाणे बघायचे का नवमांश प्रमाणे बघायचे? नाही, तिथे ग्रह असेल तर त्या ग्रहाचा इफेक्ट मिळेल. जर ग्रह नसेल तर त्याला आणणार करू आपण. नाही मग नाही, गोचरीच्या आता ग्रहांचा या उपयोग करायचा. जसं आता बघितलं भरणी नक्षत्र, एक मिनिट, भरणी नक्षत्राच्या ह्याच्यामध्ये शनी ग्रह आहे. मग त्या ठिकाणी तो सन्निपात बिंदू आहे तर तेव्हा शनीचा विचार करायचा आहे आपल्याला. आता ग्रह आला नाही तर आणणार कुठून? मग मूळच्या एकच मग राशीमध्ये गोचरीने एकच ग्रह विचारणार आहे. आहे. मग गोचरीने गोचरीने विचार विचार करायचा. पण हो, जर तिथे ग्रह असेल, आता सिंह रास रिकामी आहे, मिथुन रास रिकामी आहे, तर मिथुन राशीमध्ये आद्रा नक्षत्रामध्ये एकही ग्रह नाही आहे. पण भरणी हो. नक्षत्रामध्ये शनी महाराज आहेत, धनुष्य नक्षत्रामध्ये कोण नाही आहे, पूर्वामध्ये नाहीये, कोण नाही, मघामध्ये कोण नाही, उत्तरामध्ये कोण नाही. हो. रेवतीच पण जर ग्रह असेल तर ग्रहासंदर्भात विचार करणं गरजेचं आहे. आणि शेवटी काय सांगितलेलं आहे आपल्याला की आपल्या जीवनामध्ये राशी, नक्षत्र आणि ग्रह आणि स्थाने ह्या सगळ्याचा गोळाबेरीज करूनच फलादेश. मग तुम्ही कुठलंही शास्त्र शिकलात तरी सुद्धा तुम्हाला फलादेश हा त्या चौघांपासूनच मिळणार. रास थँक्यू सर. ही एंटायर पॉकेट आहे, त्यानंतर नक्षत्र आहे आणि ग्रह आहे आणि स्थान आहे.
म्हणून स्थानगत ग्रहांची फळं हा विषय फार महत्त्वाचा आहे. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आहे का कोणाला काही विचारायचं? मॅडम, लोक 8:30 वाजता पण सुट्टी घेतात, काय कळत नाही मला. मग चंद्राचं नक्षत्र बिंदू सुरू करू का? करा सर, करा. ठीक आहे. लोक प्रश्न विचारत नसतील तर करायला काय हरकत नाही. हो. आता चंद्राचा नक्षत्र बिंदू हा जो भाग आहे हा कसा विचार केला जातो की त्या ठिकाणी चंद्राचा नक्षत्र बिंदू म्हणजे आपण जे वर्तमान कर्म करतो त्याला आधारित आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आता त्या ठिकाणी पहिलं जे आहे ते चंद्रापासून असणारं कर्म नावाचं जो बिंदू आहे तो सुद्धा भाग्यस्थानामध्ये आलेला आहे. आता भाग्यस्थान हे कोणाकडे आहे तर मेष राशीकडे आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला कर्म नावाचा बिंदू हा कुठे आहे तर त्या ठिकाणी अश्विनी नक्षत्रामध्ये आहे. मग अश्विनी नक्षत्रामध्ये असल्यामुळे जातकाचं कर्म हे कशा स्वरूपाचं असेल आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याचं जे काही विचार असेल तो मेष राशीचा संबंध आणि अश्विनी नक्षत्राचा संबंध हा हार्डशिप आहे. मग त्याचं कर्म कसं असेल, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर इत्यादी मेकॅनिकल किंवा आणखी इत्यादी श्रमिक ज्या काही गोष्टी असतात त्याला अनुसरून त्याचं जे काही कर्म असेल ते त्याला तिथे करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी कर्म नावाचा बिंदू जो आहे तर भाग्य आजमावण्यासाठी किंवा भाग्य निर्मिती करण्यासाठी म्हणून त्याला कर्म नावाचा बिंदू हा जसं तो कर्म करेल त्याप्रमाणे त्याचं फलित मिळेल असं आहे. आणि तो बिंदू भाग्यस्थानामध्ये मेष राशीत आहे, अश्विनी नक्षत्रात आहे. तर अश्विनी नक्षत्र हे कठीण नक्षत्र आहे, त्याला श्रम केल्याशिवाय फलित मिळणार नाही. म्हणजे कर्माचं फळ जे आहे तर ते कर्माचं स्वरूप कसं असेल याचा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे कर्म कोणत्या तऱ्हेचं असेल तर आता अश्विनी नक्षत्रामध्ये किंवा मेष राशीमधली जी कर्म आहेत तर ती कशी आहेत. एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती पोलीसमध्ये जाते किंवा एखाद्या राजकारणीमध्ये जाते, एखादा इंजिनियर असतो, एखादा टेक्निशियन असतो. मग ते सुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर कुठल्या स्वरूपाचं कर्म त्याच्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे तर ते डॅशिंग कर्म असेल. कारण का जर रास सॉफ्ट असेल तर कर्म सॉफ्ट असेल, रास ही कठीण असेल तर कर्म कठीण असतं. हा भाग आहे. मग तुम्हाला पहिला राशींचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ समजा आपण कन्या राशीमध्ये हा बिंदू आला असता तर त्या ठिकाणी कन्या राशी व्यापारी आहे तर त्याचं कर्म हे व्यापारासंदर्भामध्ये असू शकतं. जर समजा कर्क रास आलं तर कर्क राशी ही सेवा राशी आहे. ह्या राशींची वर्णनंसुद्धा आपल्याला लक्षात हवी. तर त्याच्यावरून आपण सांगू शकतो की बाबा ह्याचं सर्व्हिस जे आहे ती सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये तो काम करू शकतो. मग एखादा डॉक्टर होऊ शकतो, एखादं नर्स होऊ शकते, एखादं सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करणारा असतो. तर अशा वेळेला कर्क राशीचा संदर्भ आहे. मग योद्धा असेल तर त्या ठिकाणी मेष राशीचा संदर्भ आहे. म्हणजे कर्म हा नावाचा बिंदू जो आहे तो तुम्हाला अशा तऱ्हेनेच विचार करून कथन करता आला पाहिजे. त्यानंतर तिथे संघटित नावाचा जो बिंदू आहे तो बघा त्या ठिकाणी मिथुन आणि कर्क राशीमध्ये गेलेला आहे. आता मिथुन राशी कर्क राशीमध्ये आपण जर पाहिलं तर त्याची नक्षत्र ही भिन्न भिन्न आहेत का तर त्या ठिकाणी तिथे पुनर्वसू नक्षत्र आहे. तर त्याला पुनर्वसू नक्षत्र काय आहे तर ते त्रिपाद नक्षत्र आहे. नक्षत्र एकच आहे पण ते त्रिपाद आहे. तर एक चरण त्याचं कर्क राशीमध्ये आहे आणि दुसरं चरण जे आहे 3 चरण जी आहेत ती मिथुन राशीमध्ये आहे. मग याचा 3/1चा भाग 25% 75% असा विचार करायचा. आणि संघटित मग हा व्यक्ती जो आहे ही व्यक्ती एखादी गोष्ट एका लोकांना त्या ठिकाणी तिथे एकत्रित करून काम करण्याची शक्यता दर्शवली जाईल. म्हणजे त्या ठिकाणी त्याला आपण सांगू शकतो की तुझ्या जीवनामध्ये तू जोपर्यंत लोकांना एकत्रित करणार नाही तोपर्यंत तुझ्या जीवनातला जो काही भाग आहे तो तुला चांगल्यापैकी भोगता येणार नाही आणि तुला फलित मिळणार नाही. म्हणजे संघटित म्हणजे काय, लोकांना एकत्रित करणं. बरेचसे लोक जे असतात
हे आपलं युनियन आहे किंवा आपला समूह आहे, तर त्या लोकांना एकत्रित काम करून पुढे जाण्याची तिथे इच्छा असते आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी होतात. आणि तो लाभस्थानामध्ये आलेला बिंदू असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला ती रास जी आहे, नक्षत्र चांगलं आहे तर ते नक्षत्र आणि ती रास ही व्यापारी तत्वाची आहे. म्हणून मनुष्य त्या ठिकाणी लोकांना एकत्रित करण्याची कला त्याला अवगत असेल. त्यानंतर उदय नावाचा बिंदू येतो. तर उदय म्हणजे त्या ठिकाणी जातकाचं नशीब हे कधी उघडेल, कुठल्या वर्षी असेल, की पर्टिक्युलर त्या वर्षामध्ये त्याला भरभराट येईल का. म्हणजे लोकांना एकत्रित केल्यानंतर बिंदू कुठला येतो, तर उदय येतो. म्हणजे उदय म्हणजे जातकाला रायझिंग पॉईंट म्हणतो आपण. तर रायझिंग पॉईंट हा कधी येईल त्याच्या जीवनामध्ये, आणि तिथे पूर्णपणे कर्क रास आहे. जरी ती 12व्या स्थानाचा अधिपती असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी आपण बघितलं तर ही परदेशाशी संबंधित ते स्थान आहे. तर जातकाचा उदय यदाकदाचित परदेशामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि तिथे राहू हा ग्रहसुद्धा आहे. म्हणजेच काय, की त्या ठिकाणी तुम्हाला जर राहू असेल तर राहूसुद्धा परदेश गमनाचा कारकग्रह आहे. तर तो ग्रह नसेल तरीसुद्धा स्थान जे आहे ते परदेश गमनाचं आहे. म्हणून जातकाचा संदर्भ हा परदेश गमनाशी होऊ शकतो. म्हणजे उदय कुठे होईल, तर त्या ठिकाणी होईल पर्टिक्युलर. बोला, आहे काय त्याच्यावरती काही तुम्हाला विचारायचं आहे? बरं, मग तिथे लग्नस्थानामध्ये आधान नावाचा बिंदू आलेला आहे. आता आधान म्हणजे काय, तर विकास. जातकाचा विकास हा जो आहे तो लग्नस्थान जे आहे, तर लग्नस्थान हे कुठलं आहे, तर सिंह राशीचं आहे. त्या ठिकाणी सिंहराज कुठेशी आहे, तर पूर्व आग्नेयला सिंहराज आहे. मग त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये विकास जो आहे तो स्वतःच घडवेल, स्वतःच करेल. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विकासाचं क्षेत्र कुठलं असेल, कुठलं काम करायला पाहिजे, तर त्या ठिकाणी बघायचं आहे की लग्नाधिपती हा कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानामध्ये आहे, त्याला अनुसरून तुम्हाला त्याचा विकासाचा भाग विचार करता आला पाहिजे. तर आता इथे आपण बघितलं तर लग्नेश जो आहे तो पराक्रमात नीचेचा आहे, कळलं का. तो नीचेचा असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला आउट ऑफ द वे जाऊन त्याचा विकास निश्चित करावा लागेल. तो शनीच्या समसप्तक योगामध्ये आहे. आता हा जो पराक्रम स्थान आणि भाग्यस्थानाचा जर योग बघितला तर आमच्या ताजिक शास्त्रामध्ये त्याला गैरकंबूल नावाचा योग अतिशय कठीण योग म्हणून समजला जातो. मग अशा तऱ्हेचे योग असणारे जे लोक आहेत ते जीवनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळवल्यानंतर सुद्धा हानी निश्चित करतात, हानी पोचते त्यांना. मग तशा तऱ्हेचा हा रवी शनीचा समसप्तक योग मी काल पण तिथे विचार केला होता. तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी जो पराक्रम स्थानामध्ये आहे म्हणजे जातकाचं तूळ रास संबंधित आहे, तर विकास हा शुक्रासंदर्भात जर आपण त्याला विचार केला तर निश्चित होऊ शकतो. कारण का रास ही शुक्राची आहे, तृतीय स्थान आहे. तर त्याच्यामध्ये आलेलं नक्षत्र हे कोणतं आहे याच्यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं असतं. आता ते नक्षत्र स्वाती आहे का चित्र आहे हे बघा. विशाखा आहे ना मॅडम, रवी हा विशाखामध्ये आहे आणि तिथेच तो बिंदू आलेला आहे. तर त्या ठिकाणी त्याचं जे काही दक्षिण नैऋत्येला ती रास आहे ते जे नक्षत्र आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला तिथे विकास हा म्हणजे आधान म्हणजे विकास, कळलं का, तर तो करावा लागेल. बोला. त्याच्याबद्दल आणखी काही आहे बघा. आता तिथे विकास नावाचा बिंदू, तिथे सूर्य आहे. त्या ठिकाणी सूर्याला विचार करून तिथे हा जो बिंदू आहे तो विशाखामध्येच आलेला आहे का पहा. नैऋत्य दिशेला बघा. तर तो मॅडम चित्रा नक्षत्रामध्ये आलेला आहे, तो विनाश आहे. विकास जो आहे तो मॅडम मघा याच्यामध्ये आलेला आहे, आधान नावाचा बिंदू आहे ना मॅडम, मघामध्ये आलाय, मघामध्ये मघामध्ये आलेला आहे.
मगामध्ये आलेला आहे. पण तो शनीच्या समोर आलेला आहे का? तर नाही. पंचम स्थानामध्ये आलेला आहे का? तो हो. लग्नस्थानामध्ये, सॉरी, लग्नस्थानामध्ये. आधार नावाचा बिंदू हा लग्नस्थानामध्येच आहे. विनाश कन्या आणि याच्यामध्ये आलेला आहे. कन्या आणि तूळमध्ये, नाही का? हो, विनाश कन्या आणि तुळमध्ये आलाय. मग आता ते द्विपाद नक्षत्र आहे, जर चित्र आहे म्हणजे कन्या राशी आणि तूळ राशीमध्ये आलेलं आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला असा विचार केला पाहिजे की जातकाच्या जीवनामध्ये विकास झाल्यानंतर विनाश हा ठरलेला आहे. तर तो कसा आहे? तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर तूळ आणि कन्या राशीचा संबंध येतो. तर तूळ आणि कन्येमध्ये जेव्हा त्या ठिकाणी स्थानाच्या बाबतीत विचार केला तर सूर्य हा जो आहे हा जरी विशाखामध्ये असला तरी तो त्या राशीमध्ये हे नक्षत्र जे आहे हे द्विपाद नक्षत्र आहे. मग द्विपाद नक्षत्र असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला पर्टिक्युलर दोन्ही राशींचा संबंध त्याच्यामध्ये येईल. कन्या राशीचा पण येईल, पण ते द्विपाद असल्यामुळे 50-50. मग धनस्थानामध्ये असल्यानंतर त्याचा काय होईल? विनाशाच्या बाबतीत आपण विचार केला तर आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. आणि पराक्रम स्थान विचार केला तर जातकाचा भावंड यांचं पण अधोगती होण्याची चिन्ह त्याच्यामध्ये दर्शवली जातात. बघा, कॅल्क्युलेशन करा आणि मग मला विचारा प्रश्न. त्याच्यावरती तुम्ही तुमचं मत हे करू शकता. सांगा. आहे काही संबंध? समजलं नसेल तर विचारा. काणे मॅडम, तुम्हाला कळलं का बरोबर? हो सर, कळलंय मला. हां. थँक्यू. कारण हे बिंदू जे आहेत तर आता हे बिंदू हा जो चंद्राचा नक्षत्र बिंदू आहे ना तो त्या ठिकाणी जातकाने प्रिव्हियस कर्म जे काही केलं असेल त्याच्या आयुष्यामध्ये वर्तमान काळामध्ये, प्रिव्हियस कर्म म्हणजे वर्तमान काळातलं, तर त्यावरती त्याला त्याचा जो काही यश आणि अपयश हे ठरलेलं आहे. मग त्याने आधार नावाचा बिंदू तो लग्नामध्ये आहे. त्याने जे काही श्रम करेल त्या श्रमाचं चीज होईल आणि तो त्या ठिकाणी लग्नस्थानामध्ये प्रगती करू शकेल. कर्म कुठल्या तऱ्हेचं असेल तर कर्म आपण मेष राशीमध्ये बघितलं तर मेष राशी कशी आहे? तर हार्डवर्क आहे, अश्विनी नक्षत्र आहे, चॅलेंजिंग आहे. म्हणजे अशा वेळेला तुम्हाला संदर्भ घेतला पाहिजे की तुम्ही प्रत्येक कुंडली जी आहे ती भिन्न भिन्न वेळेला वाचायची आणि भिन्न भिन्न वेळेला त्याचा फलादेश द्यायचा. तर त्याचे फलादेश पण भिन्न भिन्न आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेने. म्हणजे दरवेळेला तुम्हाला चंद्राचा नक्षत्रबिंदू वाचायलाच हवी असं नाही, पण जर समजा तुम्हाला आवश्यकता असेल तर ती कुंडलीसुद्धा वाचायला यायला हवी. बोला. तर आपण जेव्हा कुंडल्या दुसऱ्यांच्या सोडवतो, म्हणजे आम्ही सोडवतो, तेव्हा आम्ही हा, लग्न कुंडली, चंद्र कुंडली, नवमांश कुंडली हा अभ्यास करतो. आणि आपल्या बरोबर. त्याच्यात महादशा, सूक्ष्मदशा, अंतर्दशा, विदशा हे सगळं बघून मग फलादेश करतो. पण आता सर्वतोभद्र शिकल्यानंतर मग ह्या पद्धतीने करून प्लस सर्वतोभद्राने पण करायचं का? म्हणजे अशी मेथड नाही ठेवायची मग आम्ही? नाही, आता काय गंमत आहे मॅडम सांगतो तुम्हाला. सर्वतोभद्र चक्र हे तुम्हाला येतं आहे हे ज्यावेळेला क्लायंटला कळेल. आता समजा एखादं क्लायंट आले आणि तुमच्याकडे सॉफ्टवेअर आणि तुम्ही त्याची कुंडली काढून समोर ठेवले तर त्याला त्याची एक स्पेशालिटी जाणवते की आपल्याकडे अशी कुंडलीतून भविष्य बघायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्याला लग्नापासून सुरुवात करता मग नवमाशामध्ये जाता, प्रयोग तोच आहे, सिस्टम तीच आहे. फक्त सर्वतोभद्र चक्रामध्ये वेदशास्त्राला म्हणजे ज्या वेळेला एखादी घटना घडेल त्यावेळेला वेद लागला असेल तर त्यावेळेला ती घटना अतिशय तीव्र होण्याची शक्यता आहे, म्हणजे ती कठीण होईल. आणि जर शुभ वेद असेल तर तो कधी लागणार आहे त्याची जी काही गोळाबेरीज आहे ती तुम्हाला पूर्णपणे
वेदावरती अवलंबून आहे. पण बाकी सगळा जो प्रोसेस आहे, आता हे सूर्याचं नक्षत्रबिंदू, चंद्राचं नक्षत्रबिंदू हे ऑप्शनल आहे. ते सुद्धा तुम्ही वाचू शकता की या वयामध्ये या वेळेला तुला त्रास होण्याची शक्यता आहे, तर तेव्हा थोडंसं सांभाळून राहा. म्हणजे तिच्या हातामध्ये ज्यावेळेला किंवा त्याच्या हातामध्ये जेव्हा तुम्ही पत्रिका सुपूर्द करता, तर त्यावेळेला त्याला असं वाटतं की नाही, माझ्याकडे ही पत्रिका आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे वय लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डायग्राम आहे. आता जसं आपण वास्तू करतो आणि ऑटोकॅडवरती जेव्हा डायग्राम काढतो, तर त्यावेळेला एक जातकाला चांगल्यापैकी व्यवस्थित कळतं की खरोखर वास्तुतज्ञ जो आहे तो हुशाराने आपल्याला असा डायग्राम काढून दिला आहे. तसंच सर्वतोभद्र चक्राचं आहे. तुम्ही जेव्हा त्याच्यासमोर ती पत्रिका ठेवता, तर तो उत्साही होतो, अरे बाप, हे कधी आपण बघितलंच नव्हतं. कळलं का? हा भाग आहे. पण ह्याच्यातल्या सगळे जे काही पॉईंट्स आहेत ते शिकणं आणि त्याच्याबद्दलचं त्या ठिकाणी फलादेश देणं ही एक कला आहे. पण कधी बघा तुम्ही मॅडम, एक नवीन आधुनिक गोष्ट जेव्हा त्याच्यासमोर ठेवता तुम्ही, की हे असं पण शास्त्र उपलब्ध आहे, ते युनिक आहे, पण त्याला तुम्ही पत्रिका ठेवल्यानंतर ही कलर पत्रिका जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर ठेवता, तेव्हा त्याला असं वाटतं, अरे कमाल आहे, हे असं असू शकतं. नाही, क्युरिओसिटी वाढते. प्रत्येक व्यक्तीला एक नाविन्य तयार होतं. म्हणजे असं ज्योतिषाची आहे. पण लेवल हाय आहे हे दिसतं. हो हो. सर्वतोभद्रमुळे आता तुमची लेवल एकदम आमच्यासाठी एम्परर आहे तुम्ही. नाही नाही, असं काय नाही, परत काय नाही, तुम्ही पण पण तुमच्यासारखं व्हाल कोण, ना. तुमच्यासारखे तुम्हीच, दुसरं कोण नाही, नाही. असं काय नाही मी मॅडम, असं सांगते काय. ना माझा अनुभव एवढ्या वर्षाचा. कोण हा. नाव पण घेत नाही सर्वतोभद्रचं. आणि आज तुम्ही इतके वर्ष घेताय आणि तुमचा केवढा कमांड आहे त्याच्यावर सर. तर ती हरिकृपा आहे, बाकी आपलं काही नाही आहे. तर ते परमेश्वराने सांगितले म्हणून आपण हा अभ्यासही करायचा. पण काही जे नियम असतात ना मॅडम, ते आपल्या जीवनामध्ये लग्नकुंडलीवरून हे घडतातच. त्याच्यामध्ये अगदी तुम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गेलात, तुम्ही नवमाशामध्ये गेलात, तुम्ही आता जसं आपण बघितलं खवेदांश कुंडली येते षोडश वर्गामध्ये. खवेदांश कुंडलीवरून जेव्हा तुम्ही फलादेश करायचा प्रयत्न कराल, खवेदांश म्हणजे काय, ही ख म्हणजे आकाश, बरं, ख म्हणजे खगोल, आणि त्या खगोलातून जे काही निर्णय होणार आहेत, ती 40 कलेची कुंडली आहे. अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यावरून जेव्हा तुम्ही एखाद्याचं भविष्य सांगता, तर अचूक निर्णय त्यावेळेला येतो. इन 40 डिग्री 40 कलेमध्ये जेव्हा एखादा ग्रह प्ले करतो, त्याला अचूकता येते. तो कुठल्या स्थानातून जाणार आहे, कुठल्या ओव्हरलॅपिंग होणार आहे, तो खरोखर तिथून जाताना तुम्हाला काय फलादेश देणार आहे. तर निश्चितच जे कोणी षोडश वर्ग शिकणार आहेत, तर त्यांनी खवेदांश कुंडलीचा जास्तीत जास्त वापर करावा, किंवा त्रिशांशाचा. असं आहे. बरं, बोला आता. हे काही पुढचा बिंदू कुठला आहे मॅडम? बघा त्या ह्याच ठिकाणी. कुंडलीचं सगळं एक्सप्लेनेशन झालं ना, की मग ह्याच कुंडलीचं खवेदांश पण आम्हाला शिकवा. सेम कुंडलीचं. ठीक आहे, ठीक आहे. हा. मानस राहिला, मानस. हा, मानस म्हणजे मानसिक इच्छा. मानस म्हणजे काय, की त्या ठिकाणी एखादी व्यक्ती ठरवते की मला आता अशा तऱ्हेने वागायचं आहे, निर्णयात्मक आहे. मग मानस बिंदू हा कुठे झालेला आहे, पडलेला आहे, कोणत्या वर्षी आहे, म्हणजे तो कुठल्या वर्षी तिथे सुरू होतो, वर्षाला फार महत्त्व आहे. मग मनुष्य डिसिजन घेतो की आता मी ठरवलेलं आहे की आता मी पुढे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कधीही जाणार नाही. मला हे एवढं अपयश मिळालेलं आहे, एवढ्या सगळ्या घटना माझ्याकडे घडलेल्या आहेत, मी विकास केला होता, पण त्यानंतर विनाश पण झाला. मग अशा वेळेला मी आता कुठल्याही ह्याच्यामध्ये पडणार नाही. तो त्याचा निश्चय असतो, म्हणून तो निश्चय तो तिथे घेतो. ते वय काय असेल, मनुष्य कितीही जरी धावला तर त्यानंतर त्याला त्या निर्णयाला जावं लागतं आणि पुन्हा ती लिंक त्याची तुटते. असं आहे. परत त्याला उभं राहावं लागतं. हा भाग. ओके. आता हे चंद्राचं नक्षत्र बिंदू जे आहेत हे आपण वाचले, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा काही हे वाटतोय का, सांगा. नाही तुम्ही मग राज आणि तंतोतंत बरोबर सांगताय सर. राज आणि राज आणि अभिषेक जो अभिषेक आहे, राहिले. हां,
राज आणि अभिषेक जो बिंदू आहे तो चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे. आता ज्या वेळेला हा. मनुष्य एखादा चांगला निर्णय घेतो आणि तो सांगतो की मी आता कुठल्याही याला जाणार नाही, मी माझं स्वतःचं व्यवस्थितरित्या करणार, त्यावेळेला परमेश्वराची कृपा होते आणि चतुर्थ स्थान म्हणजे आपलं वास्तव्य, त्या ठिकाणी राज आणि अभिषेक नावाचा बिंदू आहे. राज म्हणजे काय, आपल्याला एखादी गोष्ट अतिशय चांगल्यापैकी प्राप्त होणे, सिंहासन मिळणे आणि त्या ठिकाणी आपल्याला ताबा मिळणे, आपलं वर्चस्व तयार करणे. आणि ते वर्चस्व आपल्याला कुठे मिळेल, कुठल्या स्थानाशी संबंधित मिळेल, तर ते चतुर्थ स्थानाशी संबंधित आहे. म्हणजे भुलावा व्यक्ती वापस वही पर आता है जहाँ से वो निकल जाता है. मग तशाच याच्यामध्ये आपण जर बघितलं तर चतुर्थ स्थान हे बलवान आहे. तर त्या ठिकाणी राज नावाचा बिंदू आलेला आहे आणि अभिषेक नावाचा बिंदू पण तिकडेच आहे. मग तो कदाचित ज्येष्ठा आणि अनुराधा नक्षत्राशी संबंधित असेल, कारण का तो चतुष्पाद नक्षत्राशी संबंधित आहे. मग चतुष्पाद नक्षत्र कुठलं आहे तर अनुराधा आणि ज्येष्ठा. त्याचं विभाजन झालेलं नाही. तो विशाखामध्ये असता तर विभाजन झालं असतं, पण त्या ठिकाणी तो चतुष्पाद नक्षत्राशी संबंधित आहे. कळलं. मग आता राज म्हणजे काय तर त्याला सत्ता मिळणे, त्याच्या अधिकारामध्ये वाढ होणे, त्याला जे काही गेलेलं आहे ते परत मिळणे असा भाग केला जातो. आणि अभिषेक म्हणजे त्याच्यावरती लोकांचा वर्षाव होणे, की आता ही व्यक्ती जी आहे ती प्रसन्न आहे, त्या सगळ्या याच्यातून ती बाहेर निघालेली आहे आणि तो त्या ठिकाणी चांगलं आयुष्य जगू शकतो. त्यावेळेला वय जे आहे तर ते वय कन्सिडर करायचं. आणि त्यावेळेला तिथे गोचरीचा ग्रह जात असेल, फक्त राहू केतू शनी सोडून, आणि रवी तर जाणारच आहे, रवी बुध शुक्र चंद्र तर वारंवार जाणार आहे, पण त्या ठिकाणी त्या वयाला त्या वर्षी त्या महिन्यामध्ये हा आलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर सूर्य हा 15 नोव्हेंबर नंतर तिथे प्रवास करेल. 15 नोव्हेंबर नंतर 1 जानेवारी ते 15 जानेवारी 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा तिथे 2 बिंदू निश्चित तो हासिल करेल. आणि तिथे रवीचाच जास्तीत जास्त आपण विचार करावा, सूर्याचा. तर अशा तऱ्हेने तुम्हाला चंद्राचा नक्षत्रबिंदू, सूर्याचा नक्षत्रबिंदू त्याचा विचार करायला हवा. आता तुम्हाला सर प्रतिप्रश्न एक असेल तर प्रश्न विचार. हा हा, बोला बोला एक बोला, प्रश्न नो प्रॉब्लेम. विचारू सर. हा विचारा. जे आता तुम्ही सिक्वेन्सने सांगितलं की कर्म, संघटित, उदय, म्हणजे हे जे आपण बोलतो की अगोदर त्याने कर्म केलं, नंतर संघटित झाला, नंतर समजा परदेशात उदय झाला, नंतर त्याचा विकास झाला, नंतर परत विनाश झाला, म्हणजे ह्या सिक्वेन्सनेच आपण त्याचं वाचन करायचं का? जसं आपण हो लग्न कुंडली लग्नेशापासून वाचतो किंवा प्रथम स्थानापासून वाचतो, नंतर चंद्र घेतो, म्हणजे त्याप्रमाणे मग हे कर्मापासून वाचायचं की भाग्यापासून, म्हणजे असं काही सिक्वेन्स नाही, आहे का? कर्म कर्म पहिलं आहे, कर्म पहिलं आहे. आपण ओके. आपला जो स्टार्ट आहे ना मॅडम, कसं असतं की माणसाचं हा. कर्म हे फार महत्त्वाचा बिंदू आहे. तर त्या ठिकाणी हम्म. विद्युन्मुख हा पहिला भाग आहे सूर्याचा नक्षत्र बिंदूचा. तर तशीच ही सिक्वेन्स मॅडमने ओके नोट दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येते. मग असं आहे ते. ओके ओके कळलं का. ठीक पण आहे. तुम्हाला हम्म. त्या ठिकाणी त्या सिक्वेन्स, जसं आता मी तुम्हाला सांगतो विकास झाला, तर विकास झाल्यानंतर हम्म. म्हणजे यश मिळालं, पण अपयश पण नंतर येणारच आहे. आता जसं शेअर मार्केट हम्म. अप्स अँड डाऊन असतं, त्याला एखाद्या वेळेला मार्केट चांगलं चढतं, एखाद्या वेळेला मार्केट पटकन डाऊन होतं. मग तिथे अधोगती पण आहे आणि विकास पण आहे. हम्म. असं बरोबर. आहे. लॉस पण आहे आणि प्रॉफिट पण आहे. हम्म. बरोबर. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो मॅडम, की जर समजा हम्म. यदा कदाचित तुम्ही वर्तमान कुंडली काढली तरी सुद्धा तुम्हाला हे सगळे बिंदू त्या ठिकाणी उपलब्ध असतील, तर त्यावेळेला तुम्हाला वयाचा भाग घ्यायचा नाही. त्यावेळेला काय करायचं आहे, समजा ही तुम्ही वार्षिक कुंडली बनवली आहे, तर त्यावेळेला वार्षिक कुंडली बनवताना तुम्हाला चंद्र गृहीत धरून किंवा सूर्य गृहीत धरून या 2 कुंडल्या निश्चित होतात, तयार होतात. मग त्यावेळेला हम्म. पर्टिक्युलर तिथून रवीवरतीच जास्तीत जास्त भर द्यायचा, की सूर्य हा त्या ठिकाणी जाणार आहे, तो कदाचित लॉस करेल, कदाचित प्रॉफिट करेल. मग त्या ठिकाणी ते स्थान बदलेल, कदाचित त्याच्यावरून जेव्हा हे जे सगळं बनतं तर चंद्र आणि सूर्य यांच्यापासून तो कितवं नक्षत्र आहे, त्यावेळेला विद्युन्मुख, मानस किंवा सन्निपात, वज्र, कर्म, शूल हे सगळे बिंदू सूर्यापासून तयार होतात. कळलं का.
आणि चंद्रापासून. मग तुम्हाला जर समजा वर्तमान काळामध्ये सर जातकाला भविष्य सांगायचं असेल तर तिथे अवेलेबल आहे, करू शकता. आता तो प्रकार कसा आहे की आपण जसं गोचरीची कुंडली काढतो, वार्षिक कुंडली काढतो, तसं सर्वतोभद्र चक्रामध्ये जातक आपल्याकडे ज्या दिवशी आलाय, ज्या वेळेला आलाय, ती वेळ टाकून तुम्ही जर लग्न कुंडली त्याची बनवली तर तुम्हाला सगळं साहित्य तयार मिळेल आणि त्याला तुम्ही त्याला गाईडलाईन देऊ शकता की ह्या महिन्यामध्ये अशा अशा गोष्टी तुझ्या जीवनामध्ये घडतील. हा एक मुद्दा आहे. ओके, म्हणजे प्रश्न कुंडली सारखं. येस. पण इथे सर्वतोभद्र चक्र. मग आता हो त्यावेळेला हो जर तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या ग्रहाच्या बद्दलची विचारधारा करायची असेल, राशीची करायची असेल, तर तुम्हाला कुठे जायचं आहे, राईट जाय का लेफ्ट जायचं आहे. आता जसं की लेफ्ट साईडला सूर्याचा नक्षत्रबिंदू आहे, राईट साईडला चंद्राचा नक्षत्रबिंदू आहे. तर तुम्ही तुमच्याकडे साहित्य आहे, तुम्हाला काय वाचायचं आहे. जसं एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे, तुमचा मोठा उद्योग आहे, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे असं आहे ना, बरोबर. तर करू शकता. त्यामध्ये तुम्ही त्याचा विचार घेऊ शकता, त्याच्यातून निवड करू शकता. तुमच्याकडे मटेरियल हवं आणि तुमच्याकडे स्पीच हवं की ही गोष्ट या वेळेला घडेल. आणि जेव्हा कन्सल्टन्सी म्हणून तुम्ही कराल तर लोकांना एक वेगळ्या तऱ्हेची विचारधारा. आता नुसतं आपण लग्न जमवणं वगैरे करतो तर याच्यामध्ये ती गोष्ट समाविष्ट नाही. पण लग्नात येणारं सुखदुःख हे पाहू शकतो. पण कुंडली मॅच मेकिंग नॉट ॲडवायझेबल एनीबडी. कुंडली मॅच मेकिंग हा एक फक्त नमुना आहे, टेबल आहे की त्याच्यावरती आपण, पण ते लग्नात किंवा वैवाहिक जीवनामध्ये जी ॲडजस्टमेंट आहे, दुःख आहे किंवा जे फायदे आहेत ते आपल्या नशिबावरती अवलंबून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही. त्या दोघांच्याही पत्रिका वर्क करतात. असं तर आहे. काही लोकांचं जन्मतारीख नाही माहिती, हे नाही माहिती, 2-2 हां. मुलं झालेली असतात. मी खूप कष्टातनं आलो वर, मी अमुक आलो. अशा माणसाच्या बाबतीत आपण कसं करणार? प्रश्न कुंडली मांडणार ना त्यावेळेला. तो येस. ज्यावेळेला आपल्या इथं आला त्यावेळेस तर हो सर्वतोभद्र हो. काढणार ना आपण. येस. त्याच्यावरनं त्याला आपण सांगू शकतो. नक्की त्याला काढू शकतो आपण. दुसरा एक येस. भाग असा आहे की समजा तुम्हाला पहिलं भावंड असेल त्याचं किंवा तो पहिला हां, जन्माला आला, आईचं लग्न हां. कोणत्या वर्षी झालं किंवा वडिलांचं लग्न कुठल्या वर्षी झालं, तर त्यावेळेला त्याचा हं. जन्म कोणत्या सालाचा झाला हे आपण अंदाज काढू शकतो. आणि त्याच्यावरती कसं असतं की त्याचं जे नाव आहे त्याच्यावरून चंद्राचा शोध घ्यायचा असतो आणि त्याची जी काही ओके. स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून लग्नाचा शोध घ्यायचा असतो आणि सूर्याचा घ्यायचा असतो. ओके. महिना थँक्स. काढायला सुद्धा तुम्हाला तिथे जर तुम्ही पामिस्ट्रीमध्ये ते शिकवलं गेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो हात बघून त्याच्यावरती जे साईन्स असतात त्याच्यावरती जन्म महिना तुम्ही निवड करू शकता. असं आहे. ओके. बरं, आता ताई 10 वाजलेले आहेत. आणखी काही विचारायचं तुम्हाला? होय होय 10 वाजले. सॉरी या सर, तुम्हाला काहीतरी गडबड झाली त्यामुळे परत रिपीट नाही, इट्स करायला ओके. लागलं त्याबद्दल. असं काही नाही, असं काही नाही. इट्स माय ड्युटी. तसं काही नाही. छान झाला आजचा अभ्यास. सूक्ष्म पद्धतीने खरंच व्यवस्थित समोर कुंडली असली आणि तुमचं एक्सप्लेनेशन जास्त पटकन ग्रास्प होतं. येस. त्यामुळे ती पाहिजे हातात, कुंडली पाहिजे. हो, आता काय कुंडली पाहिजे. डोक्यावरून जाईल. सगळे नियम आपल्याला माहिती असायला हवेत. कसं आहे की होय प्राथमिक होय कुंडलीशिवाय, लग्न कुंडलीशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. कुठलंही शास्त्र तुम्ही केलं तरी सुद्धा, मग ताजिक करा, जेमिनी करा, तरी सुद्धा तुम्हाला मुख्य कुंडली पाहिजे. पंचपक्षी करा तरी सुद्धा, पंचपक्षी सुद्धा असंच आहे. सर अष्टकवर्णी सुद्धा पंचपक्षीचा उपयोग होतो का? 100%. पंचपक्षी हे दक्षिण भारतातलं आहे आणि पंचपक्षीला हां. जसं की गिधाड आहे, मोर आहे, कावळा आहे, हं. त्याच्यानंतर उल्लू आहे, हे सगळ्या पक्ष्यांचा विचार केला जातो ना. नाही, त्याचा उपयोग म्हणजे पण ही आहे. लोकं करतात कसे म्हणजे? नाही, उपयोग म्हणजे म्हणजे कसं आता असतं मला की ह्याचा अभ्यास नाहीये. मी सांगतो तुम्हाला, आपला जन्म हा कोणत्या तिथीला झालेला आहे, तर त्या ठिकाणी कुठल्या पक्षामध्ये आहे, कृष्ण पक्ष आहे किंवा शुक्ल पक्ष आहे, हां. त्याच्यामध्ये असणारा ग्रह हा कोणत्या नक्षत्रात आहे, तर पर्टिक्युलर नक्षत्राला अमुक एक पक्षी निश्चित केलेला आहे. मग त्या चंद्राला तो पक्षी आहे का, मग त्याच्यात माझा सगळा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये आम्ही भरपूर शिकवलं.
मला वाटतं 10 लेक्चर झाले आमचे त्याच्यावर. हा कुबल मॅडम 10-12 लेक्चर होते ना आपले पंचपक्षीचे, ऍडव्हान्स पण केलं आपण. नॉर्मल आणि ऍडव्हान्स दोन्ही पण घेतले आणि मी हे सांगू इच्छिते की अतिशय उत्तम रिझल्ट येतात. म्हणजे त्या तो पक्षी कुठल्या अवस्थेत आहे आपण बघून काम केलं हो तर हो म्हणजे आम्ही अशा पत्रिका पण सोडवल्यात की लोकांना त्या वेळेस प्रमोशन मिळाले. छान, खूप अरे छान वा. रिझल्ट. त्याच्यामध्ये कसं आहे की पक्षी फिरायला गेलाय का, पक्षी जेवत आहे का, पक्षी झोपलेला आहे का, मृत आहे का, हे सगळं बघावं लागतं. त्याची अवस्था बघावी लागते. म्हणजे जन्माच्या वेळी का गोचरच्या वेळी? नाही, जन्माच्या वेळेला. आणि प्रश्न हा. सोडवताना सुद्धा तुम्हाला त्या पक्षाचं भ्रमण आहे का, कशी अवस्था आहे हे सुद्धा बघायचं. म्हणजे तो त्या 46 मिनिटासाठी तो पक्षीची अवस्था काय आहे. तो जर मृत असेल तर हा. निर्णयात्मक नाही. तो जर भोजन करत असेल तर तो निर्णयात्मक आहे. तो फिरायला गेला असेल तर तुमच्याकडे लक्ष देणार नाही, असं आहे. मग तो मृत असेल तर पुढे जायचंच नाही. मग असे बरेचसे फॅक्टर्स आहेत हा. त्याच्यामध्ये, पूर्णपणे हा. शिकवले. म्हणजे ते एवढं इझी नाहीये म्हणजे ते. आता कसं आहे माहिती आहे का कठीण आहे साहेब, म्हणजे ते तुम्ही कठीण आहे. हा. नाही, कठीण नाही असं मॅडम आपल्याला वाटतं कठीण. नाही, त्या अवस्था तुम्हाला डिफाईन करता आली पाहिजे व्यवस्थित, नक्षत्रानुसारच ना. हो, नक्षत्र आणि पक्ष, अवस्था डिफाईन. कृष्ण पक्ष का हो, शुक्ल पक्ष. पक्ष. कृष्ण आणि शुक्ल पक्षामध्ये तो आता कुठे आहे बाबा या 46 मिनिटात असं हो हो येस. मग त्याची विश्रांती अवस्था घेत असेल तर आता नाही. वर्तमान आणि जन्माच्या वेळेला कुठला पक्षी आपल्या नशिबात होता. आता जसं माझं हा. धनिष्ठा नक्षत्र आहे तर धनिष्ठा नक्षत्राला गिधाड पक्षी आहे. तर मग ओके. मला त्या गिधाडाच्या प्रमाणेच अनुभव येणार, असं आहे. हो. मग मोर पक्षी असेल तर मोरासारखे अनुभव येणार, कावळा असेल तर कावळ्यासारखे आहे, घुबड असेल तर घुबडासारखे आहेत. मग असे पंचपक्षीचा फार मोठा अभ्यास आहे तो. म्हणजे लोकांनी त्याला क्षुल्लक समजले, 2-5 हजार रुपये कमवण्यासाठी नुसतं 4-5 दिवस क्लास घेतला, तसं नाही. पूर्णपणे त्याचं फलित आणि हे दिलं पाहिजे, गणित, असं आहे. आम्ही त्याच्यापेक्षा आणखी आपण जिबू सिम्बॉल शिकवले होते, ते पण एकदम फॅन्टॅस्टिक आहेत. 3.5 symbol. महिने कंटिन्युअस. जिहू. हा. हो, जिहू सिम्बॉल. जिबू सिम्बॉल शिकवले होते, अँजल शिकवले होते, टेरो शिकवलं होतं. सगळे लेक्चर्स आमचे 450 लेक्चर्स आहेत जवळपास. आणि ते अगोदरचे 500 आहेत ते वेगळे, 1000 लेक्चर झाले. अजूनही आम्ही आकाशिक वगैरे रिलीज केली नाही. आकाशिक नाही, केपी नाही. आणखी मॅडम हे पण आहे ना दुसरं स्विचवर्ड. येस येस सर. तर ते स्विचवर्ड पण आहे. नवतारामध्ये पण ताऱ्याचा सिम्बॉल असतो ना, तो पण वापरतात ना नवतारा. नवतारा ही वेगळी स्टोरी ताऱ्याचा आहे. symbol. त्याच्यामध्ये हा. त्याचं हे पण आहे, वेगवेगळे त्याचे प्रकार वेगळे आहेत नवतारामध्ये. त्याचं वृक्ष तर काही लोकांनी नंतर सिम्बॉल. नवतारामध्ये त्यांनी काय केलंय, ताराचक्राचा विचार केलेला आहे काही ठिकाणी. हा. ज्याचं फाउंडेशन मिळत नाही नवताराचं. हा. हे फॅब्रिकेटेड वाटतं नवतारा, पण नवतारा पंचपक्षी फॅब्रिकेटेड नाही आहे, इट्स ॲक्च्युअल. नाही. आणि दक्षिण भारतातली ऍक्च्युअली प्राचीन विद्या आहे. ज्योतिषशास्त्रात आहे. हा, नाही, प्राचीन विद्या आहे, म्हणजे हो ती का? पुराणी प्राचीन आहे. मला वाटतं साधारणतः 1000 वर्ष झाली असतील. दिवाळी नंतर हरकत करू नाही. मॅडम. हा 15 बोला. दिवसाचं वगैरे. दिवाळी हो हो. नंतर 15 दिवसाचं किंवा 20 तुम्ही दिवसाचं हे तुम्ही पंचपक्षी करूया. तुम्ही नेपाळ फिरून या, नेपाळ फिरून या, मग करू. ठीक आहे ताई, धन्यवाद तुम्हाला, तुमचे आभार. आणि मी निघतो. थँक्यू व्हेरी मच. ऑल द सॉरी बेस्ट. सर, Thank you. तुम्हाला ओके. परत सॉरी बोलते, नाही डबल नाही, बोलावं इट्स लागलं, ओके. एक्स्ट्रीमली नाही सॉरी. असं काही नाही, असं काही नाही. इट्स ओके. थँक्यू व्हेरी मच मॅडम. थँक्यू, थँक्यू. बाय, Good night. गुड नाईट.